नमस्कार. बाहेरचा हा पाऊस किती सुंदर वाटतोय ना. अशा वातावरणात बाहेर चालायला जाणं, योगा क्लासला जाणं किंवा जिमला जाणं नेहमीच शक्य होत नाही. म्हणून आज मी स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढला. गरमागरम चहाचा एक कप, काही पानं पुस्तकांची वाचून काढली, मग माझं जर्नल कंप्लीट केलं. मग मनात विचार आला, आज बाहेर जाता येत नाही म्हणजे आज व्यायामही करायचं नाही का? आणि लगेच उत्तर मिळालं, नाही. आपलं शरीर रोज काही ना काही हालचाली करत राहतं. ते ऊन, पाऊस हे पाहत नाही. म्हणून बाहेर जाता आलं नाही तरी आपण घरातच स्वतःसाठी काही मिनिटं नक्की देऊ शकतो. मोठा व्यायाम करायलाच हवा असं नाही. फक्त शरीराला हलकंसं जागं करणाऱ्या काही सूक्ष्म हालचाली, ज्यामुळे सांधे मोकळे होतील, स्नायूंमधला ताण कमी होईल आणि शरीर पुढच्या सरावासाठी तयार होईल. म्हणून चला, मी माझा योगा मॅट काढते आणि आजच्या या सुंदर पावसाळी दिवसाची सुरुवात करूया. अगदी सोप्या पण परिणामकारक सूक्ष्म हालचालींनी. आणि फक्त 15 मिनिटात संपूर्ण शरीर सक्रिय, लवचिक आणि ताजेतवाने करण्यासाठी सोपा योगा फ्लो करूया. हा सराव बिगिनर्स आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे. सर्वप्रथम मानेच्या हालचालींनी सुरुवात करूया. सर्वप्रथम मानेच्या हालचाली. श्वास घ्या आणि मान मागे न्या. श्वास सोडत मान पुढे आणा. हनुवटी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 3 ते 5 वेळा मी इथे दाखवलेले आहेत. तुम्ही जास्त वेळा करू शकता. आता श्वास घ्या आणि श्वास सोडत उजवीकडे मान फिरवा. श्वास भरत पुन्हा समोर या. श्वास सोडत डावीकडे मान फिरवा. असं तुम्ही 5 ते 10 वेळा करू शकता. ह्या हालचालींमुळे मानदुखी कमी होते आणि मान लवचिक होते. डाव्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास भरत वर या आणि श्वास सोडत उजव्या खांद्याजवळ मान झुकवा. श्वास भरत पुन्हा वर या. नंतर आपण मानेचे रोटेशन करूया, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. श्वास भरत मान खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून मागे न्या आणि श्वास सोडत दुसऱ्या खांद्याजवळून पुढे या. दोन्ही बाजूने ही क्रिया पूर्ण करा. ह्या मानेच्या व्यायामाने मान लवचिक होते, मान व खांदे रिलॅक्स होतात. आता खांद्यांकडे वळूया. खांदे वर आणि खाली. नंतर खांदे रोटेट करूया. एक बिग झिरो बनवायचा आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ह्यामुळे मान आणि खांदे रिलॅक्स होतात. आता हाताकडे वळूया. हात कोपऱ्यातून वर आणि खाली. श्वास भरत वर, श्वास सोडत खाली. आता हाताला पाठीमागे खेचायचं आहे. दोन्ही हातांना काही सेकंद पाठीमागे खेचा. नंतर हाताच्या मुठी बंद करा, उघड बंद. नंतर हाताचे मनगट वर खाली करा. हाताच्या मुठी बनवा आणि रोटेट करा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ह्यामुळे हात, खांदे आणि मनगट लवचिक होतात. हात खांद्याच्या रेषेत समांतर ठेवा आणि लेफ्ट आणि राईट साईडला कमरेमधून ट्विस्ट करा. ह्यामुळे कंबरदुखी कमी होऊन पचनाला मदत होते. नंतर दोन्ही हात श्वास भरत वर घेऊन जा. हात वर घेऊन जाताना आपलं पूर्ण शरीर पायांच्या बोटांवर येऊ द्यात आणि हात सोडत असताना पाय जमिनीवर टेकवा. ही एक्सरसाइज केल्यामुळे शरीरात ऊर्जा तयार होते. नंतर हाताला खांद्यातून गोल फिरवा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज.
दोन्ही हातांना खांद्यामधनं गोल फिरवून घ्या. नंतर दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवून उभे राहा आणि कमरेला गोल फिरवा. ह्यामुळे कंबरदुखी कमी होण्यासाठी मदत होते. नंतर गुडघ्यातून पाय वाकवून पाय मागे आणि पुढे असे दोन्ही पायांनी करा. मग पायांना वर खाली आणि मग अँकलमधून रोटेट करा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. नंतर शेवटी पायांच्या बोटांना वर खाली करा. आपण दिवसभर संपूर्ण शरीराच्या हालचाली करत असतो, परंतु पायांच्या बोटांच्या हालचाल खूप कमी करतो. त्यामुळे ह्या एक्सरसाइजमध्ये आपण अगदी डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराच्या हालचाली करणार आहोत. पायांच्या हालचाली पूर्ण झाल्या की आपण ताडासनमध्ये येणार आहोत. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि श्वास भरत दोन्ही हातांना सरळ वर घेऊन जा. शरीर वर घेऊन जाताना पूर्ण शरीर पायांच्या बोटांवर घेण्याचा प्रयत्न करा आणि श्वास सोडत पाय स्पर्श करत दोन्ही हात पुन्हा जमिनीवर आणा. त्यानंतर आपण हस्तपादासन करणार आहोत. श्वास भरत हात वर घेऊन जा आणि श्वास सोडत जमिनीला हात स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात वर घेऊन जा आणि दोन्ही हात पायांना किंवा जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आता आपण ट्विस्ट करणार आहोत, याला कटिवक्रासन सुद्धा म्हणतात. ह्या दिसायला जरी साध्या सोप्या एक्सरसाइज दिसल्या तरी ह्याचे फायदे खूप जास्त आहेत. पुढच्या हालचालीमध्ये आपण वॉक करणार आहोत आणि तेही पावलांवर आणि हिलवर. पुढे जाताना पावलांवर चालत जाणार आहोत आणि मागे येताना हिलवर चालत पाठीमागे येणार आहोत. ह्या हालचालींमुळे आपल्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आपल्याला मदत होते. तसंच टाचांचे दुखणे, पायाचे दुखणे कमी होतात, पोटऱ्या मजबूत होतात, पायांच्या समस्या कमी होतात. त्यामुळे हा दिसायला साधा सरळ व्यायाम खूप उपयुक्त आहे. कारण आपल्या शरीराचं वजन ज्या पायावर आपण घेतो ते पाय मजबूत असणं खूप आवश्यक आहे. ह्या हालचाली दिवसभरात आपण कुठेही करू शकतो. पुढचं हालचाल आता आपण करणार आहोत, ज्याला उकडू चालणे किंवा आपण डक वॉकही म्हणतो. महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. पोटाची नितंबावरची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शारीरिक संतुलन चांगले राहते. आता आपण पाहूया मल्लासन. मल्लासनसुद्धा महिलांसाठी उपयुक्त आहे. प्रजनन आरोग्य चांगले राहते, बद्धकोष्ठता कमी होते, कंबरदुखीवर उपयुक्त आसन. आता करूया सिंहासन. सिंहासनामुळे चेहऱ्यावरील स्नायूमध्ये रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. नियमित केल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते. आता आपण पाहूया कपालभाती. ही एक शुद्धिक्रिया आहे जी शारीरिक त्रिदोष म्हणजे वात, कफ आणि पित्त संतुलित करते. या क्रियेत श्वास नैसर्गिक आत घेतला जातो, परंतु श्वास बाहेर फोर्सफुली फेकला जातो. ह्याचे फायदे खूप आहेत. आता ह्या क्रियेला प्राणायामासोबत केले जाते.
फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते, डायबेटीस नियंत्रणात राहतो, हार्मोन्स संतुलित राहतात, गॅस, अपचन, ॲसिडिटीसारख्या समस्या दूर होतात, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. आता आपण पाहूया नाडी शोधन प्राणायाम, जो आपण कुंभकसोबत करणार आहोत. डाव्या नाकाने 5 काउंट श्वास आत घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद करून 5 श्वास आत रोखा, ज्याला अंतरकुंभक म्हणतात. आता उजव्या नाकाने 5 काउंट श्वास सोडा. हीच क्रिया उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन पूर्ण करा. ह्यामुळे शरीरातील नाड्यांची शुद्धिक्रिया होते आणि प्राणवायू शरीरात व्यवस्थित प्रवाहित राहतो. त्रिदोष संतुलित राहतात, फुफ्फुसांची ताकद वाढते, डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मदत होते. ज्यांचा स्वभाव खूप रागीट असतो त्यांना त्यांच्या रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी मदत होते. आता करूया अत्यंत शक्तिशाली असा प्राणायाम, ज्याचं नाव आहे भस्त्रिका. दोन्ही हात श्वास भरत वर घेऊन जायचे आहेत आणि श्वास सोडत फोर्सफुली खाली खेचायचे आहेत. ह्यामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. अस्थमा, ॲलर्जी, नियमित असलेल्या खोकल्यांवर आराम मिळतो, वजन नियंत्रणात राहते. हा प्राणायाम झाल्यावर 2 मिनिटे शांत बसा आणि फक्त लक्ष श्वासावर केंद्रित करा.